तुम्हाला माहिती आहे का आपल्या आकाशगंगेतील ग्रहांची संख्या किती आहे? आपल्या सौरमालेत फक्त 8 ग्रह आहेत. पण संपूर्ण आकाशगंगेबद्दल बोलायचं झालं तर ही संख्या अब्जावधीपर्यंत पोहोचते. आपली आकाशगंगा म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी. ही इतकी प्रचंड आहे की तिचा व्यास जवळपास 1,00,000 प्रकाशवर्ष आहे. म्हणजे प्रकाशालाही एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला 1,00,000 वर्ष लागतील. मिल्की वेमध्ये अंदाजे 100 ते 400 अब्ज तारे आहेत आणि बहुतांश ताऱ्याभोवती अनेक ग्रह फिरत असतात. म्हणजे प्रत्येक ताऱ्यासोबत एक छोटी सौरमाला असते असे समजा. नासा आणि इतर वैज्ञानिक संस्थेच्या संशोधनानुसार आपल्या आकाशगंगेत किमान 100 अब्जाहून अधिक ग्रह असावे आणि कदाचित ही संख्या 200 अब्जांपेक्षाही जास्त असू शकते. हे आकडे सतत बदलतात कारण दरवर्षी नवे ग्रह सापडत आहेत. आपल्याला परिचित असलेले ग्रह म्हणजे फक्त सौरमालेतील 8 ग्रह, जे की बुध, शुक्र, आपली पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. याशिवाय बटुग्रह सुद्धा आहेत, जसे की प्लुटो, सेरेस, एरिस इत्यादी. पण ही फक्त सुरुवात आहे. 1940 नंतर वैज्ञानिकांनी शोधले एक नवं जग, एक्सो प्लॅनेट्स. असे ग्रह असतात जे आपल्या सौरमालेबाहेर इतर ताऱ्यांभोवती फिरतात. केप्लर स्पेस टेलिस्कोप, हबल टेलिस्कोप आणि आता जेम्स वेब टेलिस्कोप यांच्या मदतीने आजपर्यंत 5,000 पेक्षा जास्त एक्सोप्लॅनेट सापडले आहेत. पण हा फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की अब्जावधी प्लॅनेट्स अजून आपल्या शोधायचे बाकी आहेत. यातील काही ग्रह पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहेत, काही पूर्णपणे वायूंचे बनलेले, जसे की आपला गुरु आणि शनी. तर काही ग्रहांचे वातावरण इतके विचित्र आहे की तिथे लोखंडाचा पाऊस पडतो किंवा हजारो किलोमीटर वेगाने वाऱ्या वाहतात. कल्पना करा, आपल्या आकाशगंगेतील प्रत्येक ताऱ्याला जर किमान एक तरी ग्रह असेल तर ग्रहांची संख्या अब्जावधीमध्ये जाते. यातील काही ग्रह तर जीवनासाठी योग्य असू शकतात. वैज्ञानिकांच्या मते मिल्की वेमध्ये सुमारे 6 अब्ज हॅबिटेबल म्हणजेच जीवनाला अनुकूल ग्रह असू शकतात. म्हणजे तिथे पाणी असू शकते, योग्य तापमान असू शकतं आणि कदाचित जीवनही असू शकतं. जेम्स वेब टेलिस्कोपने नुकतेच असे काही ग्रह शोधले आहेत ज्यांच्या वातावरणात पाण्याचे अंश, मेघ आणि कार्बन डायऑक्साईड सारखी वायू आढळलेले आहेत. हे सर्व जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत आहेत. आपण सध्या फक्त आपल्या सौरमालेतील 8 ग्रहांबद्दल जाणतो, पण प्रत्यक्षात आपली आकाशगंगा ग्रहांनी भरलेली आहे. हे ग्रह आपल्याला अद्याप गूढ आहेत, पण भविष्यात अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, विश्व हे खूप विशाल आहे. आपल्या आकाशगंगेतील ग्रहाची संख्या अब्जावधीमध्ये आहे आणि कदाचित त्यात आपली सारखी संस्कृती, आपल्यासारखं जीवन कुठेतरी अस्तित्वात असेल देखील. तुम्हाला काय वाटतं? आपण या विश्वात एकटे आहोत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.